1907 साली जळगावी पहिले कवी संमेलन भरले. ह्या संमेलनाने महाराष्ट्र सारस्वतासाठी दोन फार मोठाल्या गोष्टी केल्या. एक बालकवी ठोंबरे ह्यांना उदयाला आणले व दुसरे अभिनव काव्यमालेची कल्पना येथून जन्माला आली. ठोंबऱ्यांबद्दल टिळकांना चैन पडेना. हा मुलगा कुठेतरी शाळेत गेला पाहिजे व ह्याचे काहीतरी शिक्षण झाले पाहिजे. ह्याच्या काव्यशक्तीला ओहोटी लागेल असे काही होता कामा नये. म्हणून त्यांनी कर्नल कीर्तिकरांशी जोराचा पत्रव्यवहार सुरू केला. कर्नल कीर्तिकर श्रीमंत होते व ते टिळकांचे मित्रही होते. त्यांनी ठोंबऱ्यांना दरमहा 10 रुपये देण्याचे कबूल केले. मात्र एक अट घातली की ठोंबऱ्यांनी नगरास येऊन टिळकांच्या देखरेखीखाली राहावे. त्याप्रमाणे झाले व ठोंबरे नगरास आले. ठोंबरे एकटेच आले. आपण कोठे जाऊन पडलो आहोत कोणास ठाऊक असे त्यांना झाले होते. पण 1-2 दिवसातच आम्ही माणसे आहो व चांगली त्याला आवडतील अशी माणसे आहो अशी त्याची खात्री झाली. ठोंबरे घरातील मुलाप्रमाणे वागू लागला. आमच्यातला परकेपणा नाहीसा झाला. मी त्याला अरेतुरे म्हणू लागले व त्याचाही खिन्नपणा एका दिवसात मावळला. पण माझ्या एकेरी नावाने त्याला हाक मारण्यामुळे एकदा मोठा अनर्थ झाला. भाऊजीही त्याला माझ्याप्रमाणेच एकेरी नावाने हाक मारू लागले. ठोंबरे दत्तू बरोबरचा मोठा कवी झाला तरी बालकवीच, त्याला एकेरी नावाने हाक मारायला काय हरकत आहे असे त्यांना वाटले. एक दिवस ते बाहेर आले. तेथे ठोंबरे होता. त्यांनी त्याला ठोंबरे इकडे ये असे काही म्हटले. तो त्यांचे न ऐकता तडक घरात माझ्याकडे आला. मी स्वयंपाक करीत होते. तो माझ्या पुढे बसला. लक्ष्मीबाई, मला तुमच्या दिराचे वागणे अगदी पसंत नाही. हे कोण एवढे मोठे? मला सारे मान देतात. टिळक सुद्धा अरेतुरे म्हणत नाहीत आणि ह्यांनी का मला अरेतुरे म्हणावे? मी त्यांना आत्ता जाऊन चांगले समजावतो. अरे बाबा, त्यांना काही बोलू नको. मी नाही का तुला अरेतुरे म्हणत? तुमची गोष्ट वेगळी. तुम्ही माझ्या आईच्या जागी आहात. तुम्ही माझ्या खस्ता खाल्ल्या आहेत. माझ्या आजारात हे आले होते का काम करायला? हे कोण? ते माझे दीर. माझ्यासाठी त्यांना काही बोलू नको. हे बोलणे चालले आहे तोच भाऊजी घरात माझ्याकडे आले. त्यांनी ठोंबऱ्यांना विचारले, काय झाले? तो आणखी उसळला. भाऊजी म्हणाले, ठोंबरे, मी अगदी सहज अरेतुरे म्हणत होतो. पुन्हा नाही कधी म्हणणार. माझी चूक झाली. मला नाही वाटले तुम्हाला इतका राग येईल. आणि त्या दिवसापासून ते त्याला अहोजाहो म्हणू लागले. मीही त्याला अहोजाहो म्हणू लागले. पण मला ते साधेना आणि ठोंबऱ्याला ते आवडेना. त्याचा माझा संबंध अशा तऱ्हेचा होता की त्याची आई म्हणे, लक्ष्मीबाई, नाना माझा नाही तुमचा आहे. तुम्ही होता म्हणून त्याचा पुनर्जन्म झाला. घरात तो अगदी घरच्यासारखा दत्तूप्रमाणे वागे. टिळकांच्यापेक्षा तो माझ्याच मागे मागे अधिक असायचा. टिळकांच्या समोर आला म्हणजे मात्र मोठा गंभीरपणाचा आव आणण्याचा प्रयत्न करायचा. कविता केली म्हणजे त्याची पहिली श्रोती मी. मी इकडे कामदारणीला काही सांगत असले किंवा कोणाशी काही बोलत असले म्हणजे तर त्याची कविता वाचून दाखवण्याची घाई व्हायची आणि माझे दुर्लक्ष आहेसे दिसले म्हणजे त्याने ती कविता रागारागाने माझ्या पुढे टरकावून फाडून टाकायची. मग दत्तू बेबीने त्याला चिडवायचे. अरसी किती हा मेला, हा कविता फाडून बाहेर गेला. मग त्याने हसायचे व पुन्हा ती लिहून काढायची. ठोंबरे आमच्या घरी आल्यावर त्याला विषमज्वर झाला होता. 40 दिवस तो एकसारखा तळमळत होता. त्यावेळी टिळकांचा पैसा, माझे व रामभाऊ धर्माधिकाऱ्यांचे श्रम, सोराबजींचे औषध व देवाची दया ह्यामुळे तो वाचला व महाराष्ट्राला त्याचा इतका उपयोग झाला. त्यावेळी मला रात्र रात्र झोप नसे. त्याचे सर्वच मला करावे लागे. ठोंबरे नगरास आल्यावर हायस्कूलमध्ये जाऊ लागला. 3रीत किंवा 4थीत असेल तो. त्यावेळची ही गोष्ट. तेव्हा दत्तू हायस्कूलमध्ये होता. ठोंबरे शाळेतून आला की लक्ष्मीबाई गोष्ट सांगा म्हणून माझ्या मागे लागायचा. मी त्याला गोष्टी सांगून सांगून दमून गेले. ह्याचा आपला रोजचा लकडा. लक्ष्मीबाई गोष्टी सांगा. एक दिवस माझी विहीण म्हणजे हौशीची सासू आली होती. तिची माझी मोठी गट्टी असे. तिला गोष्टीही पुष्कळ माहीत होत्या. शिवाय एकदा तिची ती गोष्ट सुरू झाली म्हणजे 4-4 तास ती सहज चाले. ठोंबरे शाळेतून आल्यावर म्हणाला, लक्ष्मीबाई गोष्ट सांगा ना. हे बघ, आज आली आहे माझी विहीण. तिला चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या लांब लांब गोष्टी येतात. ती सांगणार आहे आज तुला गोष्ट. माझ्या या बातमीने ठोंबऱ्याला खूप आनंद झाला.
जेवणी होऊन निजायला जाण्याच्या वेळेपर्यंत त्याने बाहेरून आत व आतून बाहेर कितीतरी खेपा घातल्या. नेहमीप्रमाणे आम्ही सारी एका दंडालीला निजलो. मुलांना माझ्या विहिणीच्या गोष्टींचा चांगला परिचय असल्याने ती सारी तोंडावर पांघरुणे घेऊन ठोंबऱ्याला हसत पडली होती. इकडे आज आपल्याला मोठी गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून ठोंबरे आनंदात होता. त्याने माझ्या विहिणी शेजारी जागा पटकावली. अंथरुणावर खुरमांड्या घालून कान टवकारून तो गोष्ट ऐकू लागला. गोष्टीला सुरुवात झाली. ती गोष्ट अशी. हे बघा भाऊ, एक उज्जैनीचा राजा होता. त्याच्या अस्तुरीला होती एक कार, एक पुत्र. ती त्याची पहिली अस्तुरी गमावली. त्याने केली दुसरी अस्तुरी. त्या दुसऱ्या अस्तुरीला सवतीची पोरं नको होती. तिने केले ढोंग की आपले डोळे लय बिघडले. ती म्हणाली, मला एका जोशाने सांगितले आहे की दोन्ही मुलांनी मिळून वनात जाऊन त्रासाचं काळी जाणावं व मला खायला द्यावं, मग माझे डोळे बरे होतील. त्रासाचं काळीज? त्रासाला काळीज कसं असणार? ठोंबरे म्हणाला. त्रासाचं नाही भाऊ, तरसाचं. राजाने अस्तुरीचं ऐकून दोन्ही पोरांना वनात सोडली. ते निघाले. 1 वन वलांडलं, 2 वन वलांडली, 3 वन वलांडली, 4 वन वलांडली. अहो बाई, त्यांनी 1000 वन वलांडली. पुढे काय झालं ते सांगा, ठोंबरे म्हणाला. विहीणबाई उत्तरल्या, थांबा ना भाऊ, अशी घाई करू नका. 5 वन वलांडली, 6 वन वलांडली, 7 वन वलांडली. त्यांना भेटला एक राजहंस. त्याने त्यांच्यावर साया केली. त्याने बसवलं एका रिक्षाखाली आणि त्याने घर बांधण्याचा विचार केला. त्याने 1 समुद्र वलांडला, 2 समुद्र वलांडले, 3 समुद्र वलांडले. बाई, त्याने 7 समुद्र वलांडले. कबूल. पुढे काय झाले त्या मुलाचे ते सांगा ना. थांबा ना भाऊ, अशी घाई करू नका. त्या पक्षीराजाने 1 काडी आणली, त्याने 2 काड्या आणल्या, 3 काड्या आणल्या. बाई, त्या पक्ष्यांनी पर्वतप्राय काड्यांचा ढीक केला. पुढे काय झाले त्या मुलाचे ते सांगा. थांबा ना भाऊ, असं काय करता. मग तो पक्षीराज दगड गोळा करू लागला. त्याने 1 दगड आणला, 2 दगड आणले, 3 दगड आणले. त्याने मेरू पर्वता एवढी दगडाची रास घातली. कबूल आहे मला, पण त्या मुलाचे काय झाले ते सांगा ना. विहीण म्हणाली, हे काय बरं भाऊ असं करता, मला सांगू द्या ना. ठोंबरे कंटाळला. त्याला झोप येऊ लागली. पण माझ्या विहिणीला गोष्टीचे फारच स्फुरण चढले. ती जी पडल्या पडल्या गोष्ट सांगत होती ती आता उठून बसली. भाऊ उठा ना, आता काय अगदी उलीशी राहिली, उठून बसा ना. आमच्या सर्वांच्या हसून हसून मुरकुंड्या वळल्या. शेवटी ठोंबरे म्हणाला, बाई, मी तुमच्या पाया पडतो, पण आता मला झोपू द्या. पण तिने त्याला 3 वाजेपर्यंत झोप येऊ दिली नाही. तो निजला की ती त्याला हलवून उठवायची व अशा रीतीने तिने आपली गोष्ट पुरी केली. पहाटे आम्ही उठलो तेव्हा ठोंबऱ्याने मला अगदी खरा खरा साष्टांग नमस्कार घातला. लक्ष्मीबाई, अगदी हात जोडून साष्टांग नमस्कार करतो तुम्हाला, तुमच्या विहिणीला आणि तिच्या त्या गोष्टीला. ही तुमची विहीण मोठी कादंबरी करती बनणार होती, पण कोठे माशी शिंकली कोण जाणे. आम्हाला मात्र त्या रात्रीचे हे बिनपैशाचे नाटक पुढे कित्येक महिने पुरले. ह्या वेळेस टिळक सोंगट्या फार खेळत असत व ह्या सोंगट्यावरून सपाटून भांडणे होत. टिळक कवड्या जुळवून टाकीत तेव्हा त्यांच्याशी खेळण्याचेही पुढे पुढे सर्वांनी सोडून दिले होते. तेव्हा ते एकटेच रागारागाने खेळायला बसत व एक डाव उजव्या हाताने खेळत व दुसरा डाव डाव्या हाताने खेळत. असा त्यांचा नेहमीचा क्रम होऊन बसला. एक दिवस आम्ही सगळ्यांनी त्यांच्याशी खेळायचे ठरवले. त्यांनाही मोठा आनंद झाला. मात्र अट एवढी होती की कवड्या पाणी प्यायच्या भांड्यात घालून हलवून मग टाकायच्या. आम्ही खेळायला बसलो. एका बाजूला टिळक, ठोंबरे आणि तारा, दुसऱ्या बाजूला मी, दत्तू आणि भास्कर. पहिल्याच डावाला टिळकांची सरशी झाली. फक्त एकच नरद आत जायची राहिली होती. तिला 2च पडायला हवे होते, म्हणजे आमच्यावर बिनतोड झाली असती. पण जर का 10 पडले असते तर तिने उलट खाऊन आपल्या शत्रूच्या समोर प्रस्थान ठोकले असते व मग खात्रीने तिच्या प्राणांवर बेतली असती. कवड्या हातांनी टाकायच्या असत्या तर एवढी धास्ती नव्हती, पण त्या पाणी प्यायच्या भांड्यात घेऊन टाकायच्या म्हणजे जरा कठीणच काम होते. टिळकांनी दाण टाकले. त्यात 1 पडली कवडी उतानी व 1 पडली कुशीवर. एकीकडून पाहिले तर 2 दिसावे, दुसरीकडून पाहिले तर 10 दिसावे. टिळक एकदम ओरडले, 2. तशी आम्ही ओरडलो, 10. ते म्हणत 10 कसे होतील, आम्ही म्हणू 2 कसे होतील. ते जमिनीवर जोर जोराने बुक्क्या आपटून आमच्या गळी उतरवू लागले की नारायण वामन टिळक सांगतो की ते 2 होते. तशी मीही सांगू लागले की 2 कसे.
मी लक्ष्मीनारायण टिळक सांगते ते 10 होते. शेवटी ते ठोंबऱ्यांना व ताराला विचारू लागले, काय आहेत रे हे? ठोंबरे म्हणाले, हे 2ही नाहीत आणि 10ही नाहीत, 1.5 आहे. टिळक म्हणाले, म्हणजे 2. आम्ही सारे रागावत होतो व हसतही होतो. शेवटी पुन्हा डाव टाका असा आम्ही आग्रह धरला, पण टिळकांना पुन्हा डाव टाकायला नको होता, कारण पुन्हा 2च खात्रीने कशावरून पडतील. शेवटी त्यांनी सोंगड्या, पट, कवट्या ही सारी समोरच्या कंपाऊंडात फेकून दिली व वर त्यांच्या मागे धावत जाऊन समोरच्या लोहाराकडे जमलेल्या माणसांना सांगितले, हे सामान वेचून घेऊन जा. त्यांना काय, त्यांनी सारे आनंदाने गोळा करून नेले. मी एक सामाजिक कादंबरी लिहिण्यास घेतली होती. मला लिहिता लिहिता एखादे जोडाक्षर मध्येच आडवी. मग काय, पुस्तकांची उलटापालट करून तो शब्द कोठे आढळला म्हणजे माझी गाडी पुन्हा रुळावर येई. एक दिवस असेच माझे कादंबरी लेखन अगदी जोरात चालले असता मध्येच घोडे अडले. मला मनुष्य काही काढता येईना. मी हाताशी होती नव्हती तेवढी पुस्तके उलथीपालथी केली, पण मनुष्य कोठे सापडेना. मी चिंतातूर होऊन बसले आहे. सभोवार पुस्तके अस्ताव्यस्त पडलेली आहेत. घरात काम हाका मारित आहे. अशा वेळी ठोंबरे घरात आले. हा सारा देखावा पाहून ते म्हणाले, लक्ष्मीबाई, तुम्ही अशा का बसल्या? काही हवे आहे का तुम्हाला? काय करू रे, मला हवा आहे मनुष्य. इतकी उलथापालत केली पण तो कुठे सापडत नाही. ठोंबरे माझ्यापुढे छातीवर हात ठेवून उभा राहिला. कशाला एवढी उलथापालत करता? हा पहा, इथे उभा आहे मनुष्य. आणखी हवे असतील तर जरा बाहेर या, हवी तितकी मनुष्य दाखवतो. काही तोटा नाही. अहो, साऱ्या जगात मनुष्यच मनुष्य, माणसांना काय तोटा? अरे, मला जगातील मनुष्य नको रे, मला पुस्तकातील मनुष्य पाहिजे. मग आम्ही दोघे खूप हसलो. ठोंबऱ्यांनी मला मनुष्य काढून दिला. एक दिवस माझी ती कादंबरी ठोंबऱ्यांना वाचायला सांगितली. त्यांनी ती वाचून तिच्यावर खाली दिलेला अभिप्राय लिहून ठेवला. अभिप्राय: सदर कादंबरी मी संपूर्ण वाचली. अशी कादंबरी संबंध महाराष्ट्र भाषेत दुसरी दिसणार नाही. त्रिंबक बापूजी ठोंबरे, अहमदनगर. तारीख 15 जून 1900. उदा. जाहिरात: नावे नोंदवा, नावे नोंदवा, नावे नोंदवा. अप्रतिम ग्रंथ, अप्रतिम ग्रंथ, अप्रतिम ग्रंथ. ही संधी पुन्हा येणार नाही. वरील अभिप्रायाचे पान अजून मजजवळ आहे. कादंबरीला नाव ठेवले नव्हते, पण वर ठोंबऱ्यांनी मोठ्या अक्षरात लक्ष्मीबाईची कादंबरी असे ठेवले होते. ते पान काळाच्या उदरात गडप झालेले आहे. पण त्या गोष्टीला आता 21 वर्ष झाली. आता मला पुष्कळच चांगले लिहिता येते. पण तेव्हाचे माझे लिखाण म्हणजे पोरांच्या थट्टेचा एक विषय होता. बेबी हुजूरबागेत पुण्यास होती. एक दिवस तिचे पत्र आले की मला तुमचे लांबलचक पत्र आले नाही तरी लांब पत्र पाठवा. त्यावेळी ठोंबरे व मीच घरी होतो. त्या पत्राला ठोंबऱ्यांनी उत्तर लिहिले. पत्र होते 4-6 बोटे रुंद. कागदाला कागद चिटकवून ते इतके लांब केले होते की ते उघडले म्हणजे तिच्या डोक्यापासून पायापर्यंत पुरावे. त्याचा आरंभ असा होता: अहमदनगर, फर्ग्युसन गेट, टिळकांची वाडी, मधले घर, माठानजीक, जात्या शेजारी, लहानसे अंथरूण, त्यावर निजलेल्या लक्ष्मीबाईंच्या उशानजीक. तारीख 3/3/14. अनेकोत्तम आशीर्वाद विशेष. आटपाट नगर होते. तेथे एक गृहस्थ होते. त्यांना एक मुलगी होती. तिचे म्हणणे, मला लांब पत्र पाठवा. लांब लचक पत्र. लिहू नये लिहिले. कसे लिहावे, काय लिहावे? मार्च महिना 3 तारीख. खिचडी करावी, साध्या पोळ्या, लोणकढं तूप जेवण करावं. चाकराला भांडी घासायला द्यावी. कोठीच्या खुलीला कुलूप लावावं. फाटकसं अंथरावं, तुटकसं पांघरावं. 1 वाजायला आला, जरा आडवं व्हावं. असं केल्यानं काय होतं? देहमान निश्चिंत होतं. लांब लचक पत्र लिहिलं जातं वगैरे. हे पत्र कहाणीसारखे वाचता येते. आमच्या घरी असताना ठोंबरे नेहमी आनंदी, खेळाडू, आशावादी असा असायचा. पण नगर सोडून गेल्यावर त्याची ही वृत्ती नेहमी बदले. पुन्हा परत आल्यावर त्याची बालवृत्तीही परतायची. बाहेर जायचा म्हणजे खानदेशात नाही तर पुण्याला. पुढे पुढे कामानिमित्त तो महाबळेश्वरला जाऊ लागला. पण त्या वेळेपर्यंत त्याची वृत्ती स्थिर झाली होती. तो महाबळेश्वरला जाऊ लागला तेव्हा ही आंदोली वृत्ती राहिली नव्हती. एक दिवस पहाटे मी मंजुळाबाईला हाक मारून सांगितले, पहा, ह्याने मला किती त्रास दिला आहे, पाणी तापीव. ती गेली. शेजारच्या खोलीत ठोंबरे व बाबू निजले होते. ठोंबरे आला व जोर जोराने दाराला धक्के देऊ लागला.
मी दार उघडले. तो माझ्यापुढे कमरेवर हात ठेवून उभा राहिला. सांगा, मी काय त्रास दिला तुम्हाला? कशाचा त्रास? कोण म्हणते त्रास दिला? तुम्ही म्हणता. मी? आणि कुणाला म्हणाले? कुणाला? मवाळ मंजुळाबाईला. आमच्याकडे मंजुळाबाई नावाच्या 2 बाया एकाच वेळेस कामाला होत्या व त्या पुष्कळ वर्षे कामाला होत्या. मुलांनी ह्या बायांना जहाल मंजुळाबाई व मवाळ मंजुळाबाई अशी नावे ठेवली होती. तिने सांगितले तुला? सांगायला कशाला पाहिजे? मी माझ्या कानांनी ऐकले. काय ऐकलेस? ह्याने मला किती त्रास दिला आहे. हे पहा ठोंबरे, नीट ऐकत जा आणि मग भांडत जा. हा पहा, माझ्या पाठीवर ओढा दिला आहे. मी मंजुळाबाईला सांगितले की ह्याने मला फार त्रास दिला आहे, पाणी तापीव. मी येथेच आहे. आपले बोलणे मंजुळाबाईला ठाऊक नाही. तू जा, परस्पर मागील दारी जाऊन तिला विचार. ठोंबरे चटकन मंजुळाबाईकडे गेले. तेथे मी सांगितले तेच बाहेर आले. तेव्हा ते जे इतके जहाल झाले होते ते चटकन मवाळ बनले. ठोंबरे आम्हाला आमच्या मुला इतका प्रिय वाटायचा व त्यालाही आमच्याबद्दल तेच प्रेम वाटायचे. पुढे पुढे त्याने शाळा सोडली व तो पंडिताचे म्हणजे युरोपियन लोकांना मराठी शिकवण्याचे काम करू लागला. त्यामुळे त्याला कधी पुण्याला तर कधी नगरला राहावे लागे. उन्हाळ्यात तो नेहमी महाबळेश्वरला जाऊ लागला. ठोंबरे जे पैसे मिळवी ते मजजवळ ठेवी. एकदा नगरास असताना मी त्याच्या त्या पैशातून थोडे थोडे मागे टाकून 50 रुपये साचवले. पण मध्येच टिळकांच्या काही खर्चिकपणामुळे मला हे 50 रुपये भर घालून तो खड्डा बुजवावा लागला. टिळकांना कर्ज करण्याची चिंता असे व मला ते फेडण्याची असे. मी ठोंबऱ्यांना म्हटले, ठोंबरे, मी तुझे 50 रुपये साचवले आहेत, ते मी खर्च करू का? मला कर्ज फेडायला ते हवे आहेत. खुशाल खर्च करा. मी ते परत कधी करीन हे सांगता येत नाही. देईन मात्र नक्की. आणि मी जर मेले बिले तर तू ते दत्तू जवळून घे. आणि तुला जर फार निकडीने हवे असले तर मला निदान 1 महिना आधी कळीव. मी त्याची तजवीज करीन. आता तर तुम्ही ते घ्या, मग परत कसे घ्यायचे ते पाहू. ह्यानंतर ठोंबरे पुण्यास गेले. थोड्या दिवसांनी पुण्याहून बाबू आला व पैसे मागू लागला. मी म्हटले, टिळक घरी नाहीत, पगार झाला नाही. पगार झाला की पैसे पाठवून देईन. पण बाबू ऐके ना. तो म्हणे की मला अमृतरावांनी पाठवले आहे व लवकरच पैसे घेऊन यायला सांगितले आहे. मी म्हटले, बाबू, मजजवळ पैसे असते तर मी ठेवले असते का? ह्यावर बाबू रागारागाने निघून गेला. बाबू सकाळी आला होता, तो दुपारी गेला. संध्याकाळच्या गाडीने ठोंबरे आला व तो साऱ्या वाटेने रडतच आला. ठोंबऱ्याला पाहताच मी म्हणाले, ठोंबरे, तुझे पैसे मी टिळक आल्याबरोबर पाठवून देईन. ठोंबरे स्पुंदत स्पुंदत म्हणाला, लक्ष्मीबाई, मी ह्या बाबूला पैसे आणायला पाठवलेच नव्हते. मला नकळत त्याने हे कारभार केले. मी तुमची समजूत करायला आलो आहे. मला हे समजल्यावर पुण्यास एक क्षणभर राहावेना. ठोंबरे स्वतःच्या कविता जितक्या प्रेमळपणाने म्हणत तितक्याच दुसऱ्याच्या म्हणत. त्यांना एखादी कविता आवडली म्हणजे तिच्या बाबतीत त्यांना आपपर भाव कधी वाटत नसे. त्यांच्या कवित्वाची हीच खरी मजा होती. काही काही कवी असे असतात की दुसऱ्याची कविता म्हटली की त्यांच्या नाकाला मुरड पडते. ठोंबऱ्यांना टिळकांची कविता फार आवडे व वनवासी फूल तर ते इतके उत्तम समजून सांगत की त्याची मजा प्रत्यक्ष ते त्याच्या तोंडून ज्यांनी ऐकले असेल त्यांनाच सांगता येईल. एकदा टिळकांच्या वर्गाला त्यांनी वनवासी फूल शिकवले व विद्यार्थ्यात खुद्द टिळक बसले होते. प्रवृत्ती व निवृत्ती ह्या 2 मार्गाविषयी ठोंबऱ्याचे भाषण ऐकून टिळक इतके खुश झाले की त्यांचे व्याख्यान संपताच ठोंबऱ्याला त्यांनी पोटाशी धरले. एकदा टिळक फिरतीवर गेले होते. दत्तू कॉलेजात व बेबी पुण्याला होती. ठोंबऱ्यांना भेटला कोणी ज्योतिषी. त्याने त्यांना सांगितले की तुम्ही अपघाताने मरणार व ते आजच मरणार. तो आला तो थेट चुलीपाशी येऊन बसला. लक्ष्मीबाई, मला ज्योतिषाने आज अपघाताने मी मरणार असे सांगितले आहे. अरे, ज्योतिषी लबाड असतात, काहीतरी सांगतात झाले. तू आता कुठे बाहेर जाऊच नकोस. पण मला गेलंच पाहिजे. ते भविष्य खोटे कसे ठरणार? भविष्य खरे करण्याचा त्याचा बेत बाहेर पडला तेव्हा मी माझे हातातले काम तसेच टाकून दिले व त्याच्याजवळ बसून राहिले. दत्तूच्या मित्रमंडळींना बोलावून आणले व त्यांना आमच्याच घरीच निजायला या म्हणून सांगितले. 2 रुपयाची मिठाई आणली. ती सारी रात्र काही करमणूक, काही गाणी, काही गप्पा ह्यात जागून घालवली व तो दिवस व ती रात्र टळेपर्यंत ठोंबऱ्यांना दृष्टी पुढून हलू दिले नाही.
भविष्य त्यावेळेस खोटे ठरले, पण पुढे 5 वर्षांनी ते खरे ठरले. आमच्या घरी नाना प्रकारची माणसे आली आणि गेली, पण ठोंबऱ्यासारखे कोणीच नव्हते. तो मधून मधून भांडे तरी त्याच्यात कपट नव्हते, द्वेष नव्हता, स्वार्थ नव्हता. तो प्रेमळ, मनमिळाऊ, आनंदी, थट्टेखोर आणि थोडासा खोडकरही होता. निदान आमच्या घरी त्याचे बाळपण कायम राहिले होते. तो आला म्हणजे नेहमी काहीतरी गमती व्हायच्या. दंगामस्ती, झाडावर चढणे, घरावर उड्या मारणे, भांडणे, कागद घरभर करणे, कविता लिहिणे, त्या वाचून दाखवणे, त्या कोणी मन लावून ऐकल्या नाहीत तर चिडून फाडून टाकणे, पुन्हा हसणे, गोष्टी लिहिणे, त्या वाचून दाखवणे, दुसऱ्यांच्या कविता आपल्या कविता इतक्याच उत्साहाने म्हणणे, काही गमतीच्या कविता असल्या म्हणजे त्यांची टर उडवणे, घरातच सभा भरवणे, जादूचे खेळ करणे, भास्कररावाच्या चष्म्यावर डोळा ठेवणे, माझ्या लिहिण्याची चेष्टा करणे, रात्री अंगणात निजले म्हणजे चांदण्यांची मोजदाद करणे, त्या वाटून घेणे, वाटणी बरोबर झाली नाही म्हणजे भांडणे, घरात पसारा करून ठेवणे आणि मी रागावले म्हणजे तो आवरू लागणे, टिळकांच्या पुढे गंभीर चेहरा करून बसणे वगैरे कितीतरी बारीक सारीक गोष्टी डोळ्यापुढे उभ्या राहतात व मन उद्विग्न होते. ये आता घे शेवटचे हे अश्रू 2 पिऊन, पाखरा येशील कधी परतून.